नमस्कार, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज स्वाद अनोखामध्ये आपण व्हेज मसाला कसा बनवणार ते पाहणार आहोत। त्याकरता मी इथे एक टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर। पॅन गरम झाल्यावर त्यात 1 चमचा तूप घातलेला आहे। त्यावर एक बटाटा बारीक चिरून घातलेला आहे। हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बटाट्याचा रंग थोडा बदलत चाललेला आहे। बटाटा छान गोल्डन ब्राउन झाल्यावर मी त्यात अर्धा कांदा उभा चिरलेला आहे तो टाकलाय। एक शिमला मिरची अशी चौकोनी चिरून टाकलेली आहे आणि अर्धा गाजर टाकलेला आहे बारीक चिरून आणि माझ्याकडे स्वीट कॉर्न होते तेही टाकलेले आहेत। आता हे सर्व भाज्या आपल्याला फक्त टॉस करून घ्यायच्या आहेत, म्हणजे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। त्यावर मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। मध्ये मध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। आपल्या सर्व भाज्या छान भाजून झालेल्या आहेत। 5 मिनिटातच ह्या भाजून होतात। त्या सर्व मी एका साईडला काढून ठेवलेल्या आहेत। त्याच पॅनमध्ये मी 2 चम्मच तूप घातलेलं आहे। त्यानंतर आपण मगाशी जो टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक केला होता तो घालून घेतलेला आहे। आता मी इथे पनीर बटर मसाला मिक्स सुहानाचा पॅकेट आहे हे, ते घेऊन मी त्यात 1 वाटी दुधामध्ये तो अर्धा मसाला घातलेला आहे। त्यासोबत 1 चमचा हळद आणि घरातलं लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा आणि ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। टोमॅटो छान फ्राय झाल्यानंतर आपण ते सर्व मिक्स केलेलं मसाला यात घालून घ्यायचा आहे। आता ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। यात मी 1 वाटी ताजा मटार घातलेला आहे। यात चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवून ह्याला छान वाफ काढून घ्यायची आहे। आपल्याला मध्ये मध्ये हलवावं लागेल, नाहीतर हा मसाला खाली लागून जातो। आता मी मगाशी ज्या भाज्या फ्राय केल्या होत्या आपण त्या घालून घेतलेल्या आहेत। त्यासोबत थोडी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे। ते सर्व एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण अर्धा पेला पाणी त्यात घालून घेतलेलं आहे। पनीर होतं माझ्याकडे, ते पनीर मी ह्याच्यावर फ्राय करून घेत आहे। पनीर अगदी ऑप्शनल आहे, जर असेल तर घालू शकता, नाहीतर नाही। पनीर इथे छान गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपल्या भाजीमध्ये ते ॲड करून घ्यायचं इथे। त्यानंतर परत आपण एक 3 ते 4 मिनिटं हे झाकून ठेवणार आहे। त्यात परत मी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे। एक 3 ते 4 मिनिटानंतर पनीरही छान शिजते, सर्व भाज्याही छान शिजलेल्या आहेत आपल्या। मी परत एकदा मध्ये त्याला हलवून घेतलेला आहे, जेणेकरून तो मसाला खाली लागणार नाही। अशा प्रकारे आपली व्हेज भाजी तयार आहे। करायला एकदम सोपी आणि पटकन होईल, हॉटेलसारखी लागते एकदम चव। बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे ही भाजी। मी गरमागरम चपातीसोबत सर्व केलेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक यू सो मच फॉर युअर सपोर्ट।